संपूर्ण देशभरातील कापूस शेतकऱ्यांसाठी या क्षणाची सर्वात ताजी ब्रेकिंग न्यूज. होय शेतकरी मित्रांनो, कापसाच्या मागणीसाठी, कापसाच्या बाजारभाववाढीसाठी, कापसासाठी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाले पत्र. नेमके कोणी पत्र केले? कापसाचे बाजारभाव वाढणार का? या संदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊ सविस्तर बातमी. त्याचबरोबर या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ सर्वच बाजार समितीचे ताजे कापसाचे बाजारभाव. विनंती आहे, नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. एकदा बाजारभाव बघू, नंतर ती बातमी बघू. व्हिडिओ पूर्ण बघा, महत्त्वाचा आहे सगळ्यांसाठी. अमरावती 7,450, नंदुरबार या ठिकाणी जास्तीत जास्त 7,090 रुपये, सावनेर या ठिकाणी जास्तीत जास्त 7,050 रुपये, त्यानंतर किनवट या ठिकाणी जास्तीत जास्त 6,875 रुपये, त्यानंतर भद्रावती या ठिकाणी जास्तीत जास्त 7,000 रुपये, त्यानंतर पारशिवनी या ठिकाणी कापसाला जास्तीत जास्त 7,150 रुपये, घाटंजी या ठिकाणी जास्तीत जास्त 6,980 रुपये, अकोला बोरगाव मंजू या ठिकाणी जास्तीत जास्त 7,421 रुपये, उमरेड या ठिकाणी जास्तीत जास्त 7,100 रुपये, देऊळगाव राजा या ठिकाणी जास्तीत जास्त 7,055 रुपये, वरोरा या ठिकाणी जास्तीत जास्त 7,051 रुपये, वरोरा खांबाडा या ठिकाणी जास्तीत जास्त 7,030 रुपये, त्यानंतर मारेगाव या ठिकाणी जास्तीत जास्त 7,051 रुपये, त्यानंतर काटोल या ठिकाणी जास्तीत जास्त 7,000 रुपये, त्यानंतर कोपरना या ठिकाणी जास्तीत जास्त 7,000 रुपये, त्यानंतर हिंगणा या ठिकाणी जास्तीत जास्त 7,100 रुपये, त्यानंतर सिंधी सेलू या ठिकाणी जास्तीत जास्त 7,195 रुपये, त्यानंतर हिंगणघाट या ठिकाणी जास्तीत जास्त 7,245 रुपये, त्यानंतर यावल या ठिकाणी जास्तीत जास्त 6,690 रुपये, पुलगाव बाजार समिती 7,270 रुपये. शेतकरी मित्रांनो, अमेरिकन कापूस उत्पादकांच्या अनुदानास रद्दसाठी भूमिका मांडा, विजय जावंदे यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मागणी. आज या सगळ्या गोष्टीचा काय परिणाम होतो सविस्तर जाणून घेऊ. मित्रांनो, अमेरिकेतील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना तब्बल 40,000 कोटीचे म्हणजे $4.6 बिलियन अनुदान दिले जाते. त्यामुळेच तेथील कापूस उत्पादकांना दरातील तुटीमुळे होणाऱ्या नुकसानीची भरपाई शक्य होते. मात्र इतर देशातील शेतकऱ्यांसाठी ही स्थिती पोषक नसल्याने हे अनुदान रद्द करण्यासाठी अमेरिकेकडे भूमिका मांडावी अशी मागणीचे पत्र शेतीमाल विपणन क्षेत्राचे अभ्यासक विजय जावंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवले आहे. पत्रानुसार 2 वर्षापूर्वी भारतीय शेतकऱ्यांना कापसाच्या विक्रीपोटी प्रति क्विंटल 9,000 ते 10,000 रुपयाचा दर मिळाला होता. त्यानंतर कधी या दराने कापसाचे व्यवहार झाले नाही. 2024-25 या वर्षात वर्षात तर कापसाचे दर 7,000 ते 7,500 रुपयावर स्थिरावले आहे. त्यामुळे भारतीय कापूस उत्पादकांसमोरील अडचणीत वाढ झाली आहे. 2 वर्षापूर्वी अमेरिकेतील बाजारात सीबॉट कापसाचे दर $1.70 प्रति पाऊंड रुईचे होते. सुमारे 1 लाख प्रति खंडी दर होता. आज केवळ 80 सेंट प्रति खंडी रुईचा दर आहे. भारतीय पैशाचा विचार करता दर निम्म्यावर म्हणजे 52,000 रुपये प्रति खंडी इतका खाली आलेला आहे. 1994-95 मध्ये कापसाचे भाव $1.10 प्रति पाऊंड रुईचे होते. 2024-25 या वर्षातही कापसाचे तेच दर अमेरिकन बाजारात कायम आहे. दर कमी असताना तेथील कापूस उत्पादक शेती तरी कसा करतो असा प्रश्न या ठिकाणी पडणे साहजिकच आहे. भेटूया पुढच्या